नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत पिंटू शेट मुलगीर यांच्या महातपुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांच्या प्लॉटवर. इथं आपण लावलेला आहे एक डोळा पद्धत ऊस 5 बाय 1.5 हे अंतर घेतलं आहे आणि एका जागेवर आपण 2 डोळे टाकलेले आहेत. 1.5 फुटावर असे 2 डोळे, 2 डोळे कंपल्सरी, 2 डोळे 1.5 फुटाव, 2 डोळे 1.5 फुटाव, 2 डोळे 1.5 फुटाव, 2 डोळे 1.5 फुटाव, 2 डोळे. म्हणजे 2 डोळे याच्यासाठी टाकले की आपलं 65 ते 70% जर्मिनेशन असतं. त्यामध्ये एक जरी डोळा नाही निघाला तर आपला एक डोळा कंपल्सरी निघतो आणि तुटाळ भरण्याचं आपल्याला काम पडत नाही. त्यासाठी आपण डबल डोळा टाकायला सांगितलं आहे. आणि मध्यस्थी आपल्याला जो 5 फुटाचा पट्टा आहे, 6 फुटाचा पट्टा आहे, ते 6 फुटाचा पट्ट्यामध्ये 6 बाय 1.5 आपलं ऊसाचं अंतर आहे आणि 6 बाय 1.5च्या मधल्या पट्ट्यामध्ये आपण बेडवर हे घेतलं आहे आलू, बटाटा. तर बटाट्याची ग्रोथ अशी आहे. 1 महिना कंप्लीट झाला आहे. गेल्या 15 तारखेची आपली लागवड आहे. तर आज 14 तारीख आहे, म्हणजे 1 महिना कंप्लीट झाला आहे. छान मस्त प्लॉट आहे. एका महिन्यामध्ये समाधानकारक ग्रोथ पण आहे. एंटरक्रॉप बटाटा घेतला आहे आपण. छान बटाट्याची ग्रोथ 1 नंबर आहे. अगोदर ऊस लावला आणि त्याच्यानंतर आपण बटाटाची लागवड 8 ते 10 दिवसात करून घेतलेली आहे. तर याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतीशाळेच्या माध्यमातून केलं आहे आणि याचं जे क्रॉप आपल्याला घ्यायचं आहे ते क्रॉपची पूर्ण कॅपॅसिटी आपण प्रति एकर 100 टन प्लस अशी घेतलेली आहे. ॲसिटिक सॉईल व्हायला लागली. निघायला आहे ना. हां झालं तुमचं. या ना इकडे. काढून बघा जमली का आमची. उलट सरीला या. इला ना ताडण टाकली. पाण्याचं मॅनेजमेंट जमलं का? जमलंय ना. हा एक तरी नंबर. थोडं आहे मॉइश्चर. एवढंच लागणार. तेवढं लागणारच ना. हा तेवढं लागणारच ना. राईट व्हायले ना. हो. हे क्रॅचेस हे जर सांगतात ना, हे क्रॅचेस हे पडले ना पाणी सोडायचं. अजून थोडेसे पडू द्या म्हणजे हवा गेली पाहिजे. काय नाही. हा नंबर 1 उठला. बरोबर या. काय लाईटच नव्हती.